आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय शिवराय. यशोदा मैया म्हणती हिला झालंय का, हिच्या नवऱ्याला पकडून आलंय, ही मला म्हणती काय. हे बघ तुझा काना रात्री माझ्या घरी आला, नवऱ्याच्या डिरीवरच माठ फोडला, याला काय समजून सांग. यशोदा मैया म्हणती सगुणगुणाचं बाळ दिसतंय गोजेरवान, काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी. हा माझं बाळ तसं नाही. मग ती म्हटली तसं नाही, मग हे कोण आहे, हे कोण आहे. तिने बघितलंच नव्हतं अजून आपल्या हातात कोण आहे, बघितलंच नव्हतं. मग म्हटली हे कोण आहे. मग कृष्ण आतून पळत आला बरं का बाबा, कृष्ण आतून पळत आला. हिची निम्मी पंक्चर झाली नाही निम्मी पंक्चर झाली. आता करायचं काय, कृष्ण तर पुरून आलाय, मग हे आपल्या हातात कोण आहे, हे तर आपलंच गिऱ्हाईक आहे. असं पाहिल्यानंतर कृष्णाने त्या ठिकाणी तिची सुद्धा जिरवली, म्हणजे खोड्या करीत होते. मग एक दिवस काय झालं, मैया घुसळण करत होती, मंथन करीत होती. मंथन करीत असताना हे ढेऱ्यात म्हणजे त्या माठामध्ये म्हणजे काय घुसळण करताना काय असतं ते रवी 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 हा ते रवीतच जाऊन बसले. कोण, भगवंत जाऊन बसल्यानंतर घुसळण व्हायना. मग यशोदा मैयाने अशा वेळेस करायचं काय, घुसळण तर व्हायना. मग यशोदा मैयाने हात घातला, तर हात घातल्यानंतर याची शेंडी हाताला लागली. कोणाची, भगवंताची. शेंडी हाताला लागल्यानंतर शेंडी धरून भगवंताला बाहेर काढलं. त्या दिवशी कळालं की आपलंच खोड्या करतंय, परंतु आपण लोकांचं काय ऐकून घेत नको. मग लगेच यशोदा मैयाने सांगितलं खोड्या नको करू माझे बाबा, अरे तू खोड्या नको करू माझे बाबा, माझे बाबा माझे बाबा, ए खोड्या नको करू माझे बाबा बाबा. असं सांगितलं खोड्या नको करू माझे बाबा. एवढंच नाही तर गवळणी सुद्धा म्हणू लागल्या यशोदेचा खटाळ कानाबाई ग, खोड्या काय तो करावयाला काही. एके दिवशी गयाने केली खोडी, गाई वासरे दिली सोडोनी, भर रस्त्यावरी लोक हसती सारी. यशोदेचा कट्याळ काना बाई ग, खोड्या करीतो करावयाला काही. सांगितलं खोड्या करू लागला भगवंत. आणि भगवंताने असं म्हटल्यानंतर मग यशोदा मैया म्हटली भाऊ तू आता गावातल्या लोकांना लय त्रास दिलाय. आता काही लोक अशी असतात ती गावातल्या लोकांना फार त्रास देतात. ज्याचं तोंड नाही पाहायचं ते सकाळीच भेटल्याशिवाय, आणि ज्याचं तोंड पाहायचंय ते संध्याकाळी भेटल्याशिवाय, असं लोकांचं आहे. म्हणून बाबांना कळालं ते कळालं. मग यशोदा माया म्हटली भाऊ काय कर, इथं थांबू नको, कुठं जा, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, तुम्ही गोपाळ रानात या, गोपाळ रानात या, तुम्ही गोपाळ रानात या या या. तुम्ही 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 गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या या. घेऊन सारे गोपाळ रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे आता सुटलं ते सुटलं. गाडी गेल्यावर हात करून काय उपयोग का. मग गोपाळांना सांगितलं तुम्ही रानात या. मग भगवंताने आखे जमा केले ना, आणले रानात आणल्यानंतर मग आता खेळ खेळू लागले. मग खेळ असे होते, आता काही गोपिका होत्या, त्या भगवंताला आधीच राग होता. राग असा होता यांनी आपली गोकुळात काय अशी तशी चव घातलेली नाही, यांनी आपल्याला पाहती गवळणी तव ती पालती दुधानी. म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे, आपल्यावर चोरीचा आळ यांनी टाकलेला आहे. मग तुम्ही मग काय केलं भगवंताने, भगवंत म्हटले हे मथुरेच्या बाजाराला जातात ना, यांची अशी तशी जिरवायची नाही, यांची जिरवायची नाही अशी तशी नाही. काय करा, काटे घ्या, माती घ्या, वस्त्रगळ माती, खडे घ्या, सराटे घ्या. सराटा कसा टाकला तर तो
उभाच राहतो. सराटे घेतले, अशा काही वस्तू घेतल्या. मग आता त्याच्यात आमचा पियांद्या म्हणजे फार हुशार टॅलेंट माणूस. हा पियांद्या म्हटला भाऊ, हा जर गवळण जर चष्मा घालून आली तर. भगवंत म्हटले चष्मा घालून नाही येत, तू काळजी करू नको. चष्मा नाही घालून येत, तू काळजी करू नको. मग दुसरा म्हटला, वाकड्या म्हटला, जर ती शँडेल घालून आली तर. भगवंत म्हटले त्याची काळजी करू नको, शँडेल नाही घाली, तू काळजी करू नको. मग भगवंत म्हटले काही त्याची काही गरज नाही. हा या ठिकाणी तुम्ही एक काम करा, ह्या गोपिका आल्यानंतर यांचा माठ कसा फोडायचा आहे तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून त्या ठिकाणी सुद्धा भगवंताने खोड्या करू लागले. आणि त्या खोड्यांबरोबर भगवंत खेळ खेळू लागले. खेळ असे खेळू लागले. हा एक दिवस काय झालं, पेंदे आऊट झाला, सुदामे आऊट झाला, वाकडे आऊट झाला, वबड्या आऊट झाला. हे सगळे आऊट झाल्यानंतर डाव कोणावाला? कृष्णाव. मग आता त्याच्या गवळण म्हणू का? मग हे पेंद्या गेला, सुदाम्या गेला, आता कुणाचं नाव? कानोबाचा डाव आता कानोबाचा डाव, कानोबाचा डाव आता कानोबाचा डाव, कानोबाचा डाव आता, कानोबाचा डाव आता कानोबाचा डाव. भेद गेला सुदामा गेला आता कुणाचं नाव, भेद गेला सुदामा गेला आता कुणाचं नाव? कानोबाचा 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 डाव आता कानोबाचा डाव, कानोबाचा डाव आता कानोबाचा डाव, कानोबाचा डाव आता कानोबाचा डाव, कानोबाचा डाव आता कानोबाचा डाव. या गवळणीतून सुद्धा घेण्याजोग आहे. ऐका, या गवळणी सुद्धा एक वाक्य आहे पुढे, जैशी आहे भक्ती तैसा आहे भाव, जैसी आहे भक्ती तैसा आहे भाव. हा तसा जैशी भक्ती असेल ना तसाच त्याचा भाव बनतो. आणि म्हणून त्या ठिकाणी खेळ खेळू लागले. हा खेळ असे तसे नाही, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, ए घुमरी बाजे गमा, गुरगुडी वाजे घमामा, घुमरी बाजे गमामा, गुरगुडी वाजे घमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा. ए अबकदुबक त्रिगुण पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबकदुबक त्रिगुण पोरा त्रिगुण खेळ मांडू, ए अबकदु बकती बक पोरा त्रिगुण मांडू, अबकदु बकती बक पोरा खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू. अबकदुबक दिबक, अबकदुबक त्रिगुण पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबकदुबक त्रिगुण पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबकदु बकती बक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबकदु बकती बक पोरा त्रिगुण खेळ मांडू. हा खेळ मांडी लाल गोरी, हो खेळ मांडी लाल गोरी, खेळ मांडी लाल गोरी, खेळ मांडी लाल गोरी. हा खेळ खेळती नाना परी, खेळ खेळती नाना परी, खेळती नाना परी, खेळती नाना परी. हा खेळ खेळती नाना परी, खेळ खेळती नाना परी, खेळ खेळती नाना परी, खेळ खेळती नाना परी. हा खेळ मांडी लाल गोरी, हो खेळ मांडी लाल गोरी, खेळ मांडी लाल गोरी, खेळ मांडी लाल गोरी. मग त्या ठिकाणी अनेक खेळ खेळू लागले. अनेक खेळ खेळल्यानंतर भगवंताला गोपाळ म्हणतात, अरे खांदी भूक खांदी भार पोटी भूक. काय कीर्तनाचे नाही, खेळायचे. हा
काय खेळायचे सुख. हे भगवंता भूक लागली रे. मग भगवंताने काय केलं, सगळ्यांच्या शिदोऱ्या जमा केल्या आणि जमा केल्यानंतर त्या ठिकाणी काल्याचा आपण ती अभंग म्हणणारच आहे, परंतु त्या अगोदर सर्वांनी एकदा हात वर करायचे. आपला वेळ किती अजून किती वेळ करायचे, 5 मिनिटं ना, 15-20 मिनिटं चालून द्यायचे का. विठोबा रखुमाई, 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 या ठिकाणी माझा काल्याचा या ठिकाणी अभंगावर तर मी चिंतन केलंय आणि हे चरित्र पण सांगितलंय, परंतु जाता जाता एवढंच सांगेल, माझा अधिकार नाही दादा, परंतु तरीही सांगेल, जीवनामध्ये जर जीवन जर जगायचं असेल तर या ठिकाणी कर्म फार महत्वाचं आहे. कर्म, कारण की कर्माने आपल्या देवाच्या बापाला सुद्धा सोडलं नाही, तर आपण कोण आहे. आणि म्हणून जीवनामध्ये कर्म जर करायचं असेल तर ते कर्म त्या म्हणतात ना, कर्मे दशरथ योगी मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण शे पावला, वियोग घडला सीता देवी. कर्म फार महत्वाचं आहे. आणि म्हणून जाता जाता एक सांगू, म्हणतात ना, जैशी करणी मावशी, जैशी करणी. हा, आपण जसं कर्म करतो तसंच आपली मुलं, मग जैसा बाप हा जैशी मा. हा, हसले आता जरा काहीतरी कुठेतरी बसलंय कीर्तन माव. हा पप्पू शेठ, असं असतं, आपण समजा एखादं कार्य केलं, कर्म केलं, तर त्याची परतफेड जशीच तशी होते. हा, म्हणून कर्म फार महत्वाचं आहे. काय झालं, माझं 5 मिनिटात मी तुम्हाला एक सिद्धांत, गोड असा सिद्धांत तुम्हाला सांगून जाईल बरं का. मग कशी हो, हा काय झालंय का, राज दरबारात चोरी झाली आणि चोर चोरी करून पळू लागल्यानंतर आता त्याचा पाठलाग शिपाई, सेनापती आणि राजा हे 3 जण पाठलाग करत होते. पाठलाग करत असताना तो शिपाई पहिल्यांदा त्या चोराच्या मागे होता, परंतु 3 रस्ते एकाच ठिकाणी फुटले. आता 3 रस्त्यावर तो चोर कुठे गेला त्या शिपायाला कळलं नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी एक आंधळा माणूस बसलेला होता. त्या आंधळ्या व्यक्तीपाशी तो शिपाई आला, हे आंधळ्या, इथून कोणी गेलंय का. आता ते सांगल का, नाही सांगणार. ते म्हटलं आपल्याला माहिती नाही, आपल्याला माहिती नाही. मग त्याच्यानंतर तो शिपाई गेल्यानंतर सेनापती आला. सेनापती आल्याच्या नंतर सेनापतीने विचारलं, ओ आंधळे बाबा, इथून कोणी गेलंय का. त्यावेळेस त्याने सांगितलं, हा या रस्त्याने एक चोर पळत गेलाय. त्याने क्षणाचाही विलंब न करता त्या चोराचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. त्याच्यानंतर राजा आला. राजा आल्याच्या नंतर राजाने विचारलं, हो सुरदासजी, या ठिकाणाहून कोणी पळत गेलाय का. त्यावेळेस त्याने सांगितलं, तुम्ही राजेसाहेब आहात का. कोणी, त्या आंधळ्या व्यक्तीने ते सुरदासजींना सांगितलं, तुम्ही राजेसाहेब आहात का. हा, मी राजाच आहे, तुला कसं काय कळलं. त्यावेळेस त्याने सांगितलं, राजेसाहेब, आम्हाला आंधळ्या व्यक्तींना त्या देवानं अशी काही देणगी दिली जी दिसणाऱ्या व्यक्तीला सुद्धा दिली नाही, अशी काही देणगी आम्हाला दिली. आज जा, आणि खरंय महाराज, आंधळ्या व्यक्तीला दिसणाऱ्या माणसापेक्षा जास्तच देणगी असते. आज जा, आपल्याला डोळे, आपण ज्ञानेश्वरी पाठ करू शकतो का, ज्ञानेश्वरी पाठ करू शकतो का. पण जा, आळंदीसारख्या ठिकाणी जाऊन पहा दादा, आज ज्यांना जन्मताच आंधळे आहेत, आज त्यांची
ज्ञानेश्वरी पूर्ण मुखोद्गत आहे. आज त्या आंधळ्यांना ही देणगी दिलेली आहे आणि म्हणून त्याने सांगितलं आम्हा आंधळ्यांना त्या देवानं अशी एक देणगी दिली आहे जी दिसणाऱ्या माणसाला सुद्धा दिली नाही, अशी देणगी आम्हाला दिली आहे. राजा म्हटला ते चोराई जाऊ द्या, ते शिपाई जाऊ द्या, राजाने त्या सुरदासजींनाच उचललं आणि राजमहालामध्ये घेऊन गेले. घेऊन गेल्यानंतर त्याच्या महालामध्ये एक मोती विकणारा व्यापारी आला. ओ राजे साहेब, अगदी 10 कोटीचे मोती आहेत, अगदी तुम्हाला याचा फायदा होणार आहे, तुम्ही घेऊन टाका. राजा म्हटला अगदी खरंय, 10 कोटीचे मोती, माझा त्यात फायदा आहे, पण एक काम करा, सुरदासजींना बोलून आणा. सुरदासजींना बोलून आणल्यानंतर सुरदासजींना सांगितलं हे 10 कोटीचे मोती म्हणतोय, घ्यावेत की नाही याची पारख करावी. सुरदासजींच्या हातामध्ये ते मोती दिले. 10 कोटीचे मोती सुरदासजींच्या हातात दिले. सुरदासजींनी ते 2 मिनिटं चापून बघितले आणि चापून बघितल्यानंतर दंदिशी त्या भांड्यात आपटून दिले. भांडून आपटल्यानंतर राजाला राग आला. अरे एवढे मौल्यवान मोती आहेत आणि तू भांड्यात आपटून टाकतोय, याला काही वाटलं पाहिजे. मेहनतली तलवार काढली, चालवणार तितक्यात सुरदासजी म्हणतो राजेसाहेब थांबा, त्याचं असं आहे हे कितीचे म्हणतोय मोती, 10 कोटीचे, परंतु राजेसाहेब हे 10 रुपयाचे सुद्धा मोती नाही. असं म्हटल्यानंतर राजेसाहेब म्हणतात कस काय. त्यांनी सांगितलं स्वाती नक्षत्राचा पहिला पाऊस होतो आणि त्या पहिल्याच पावसाचा पहिलाच थेंब ज्यावेळेस त्या शिंपल्यामध्ये जातो तेव्हा त्याचा मोती तयार होतो. ज्यावेळेस त्यामध्ये तो पाण्याचा थेंब न जाता त्यामध्ये जर वाळूचा जर कण गेला तर तो वाळुकामय मोती तयार होतो आणि याची किंमत 0 होते. राजा म्हटलं काय हुशार माणूस आहे, किती वाचवले, 10 कोटी वाचवले. हे शिपायांनो, उद्यापासून याच्या जेवणात 2 पुऱ्या वाढाव देत जा. किती वाचवले, 10 कोटी. बक्षीस काय दिलं, 2 पुऱ्या. आता त्याच्यानंतर परत राजाच्या दरबारात घोडे विकणारा व्यापारी आला. घोडे विकणारा व्यापारी आल्यानंतर सांगितलं राजासाहेबाला, राजेसाहेब 10 लाख रुपयाचा एक घोडा आहे, तुम्ही घ्यावं अशी आमची इच्छा आहे. 20 लाख रुपयाचे 2 घोडे सांगितले. पण आता करायचं काय. राजा म्हटला 2 मिनिटं थांबा. सुरदासजींना बोलून आणलं आणि सुरदासजींना सांगितलं 2 घोड्यांची किंमत 20 लाख सांगतोय, तुम्ही घोड्यांची पारख करावी. त्या सुरदासजींनी दोन्ही घोड्यांवर थाप टाकली आणि परत राजापाशी येऊन उभे राहिले. राजेसाहेब खरं सांगू का, उजव्याकडचा घोडा तुमच्या कामाचा आहे, डावीकडचा तुमच्या कामाचा नाही. राजेसाहेब का उजवीकडचा का कामाचा आहे सांगू. राजेसाहेब जेव्हा मी उजव्याकडच्या घोड्यावर थाप टाकली त्यावेळेस त्याने आपली मान खाली घातली, तो घोडा तुमच्या कामाचा आहे. राजेसाहेब डावीकडच्या घोड्यावर जेव्हा मी थाप टाकली तो नाचू लागला, तो वरातीतला आहे, तो तुमच्या कामाचा नाही. घोड्यावर जर तुम्ही बसले, घोडाही तिकडच आणि तुम्ही पण तिकडच, तो घोडा घेऊ नका. राजा म्हटला काय हुशार माणूस आहे, पुन्हा माझे 10 लाख वाचवले. हे शिपायांनो, उद्यापासून याच्या जेवणात 2 लाडू आणखीन वाढाव देत जा. वाचवले किती, 10 लाख. बक्षीस काय दिलं, 2 लाडू. आता राजाला वाटले जर जगाबद्दल एवढं सांगतोय माझ्याबद्दल थोडंफार सांगन. राजाने एक दिवस काय केलं, महालामध्येच बोलून घेतलं त्याला. महालामध्ये बोलावल्यानंतर त्याला सांगितलं, हळूच बोलला तो, आता मी कसं बोलतोय असं, जर जगाबद्दल एवढं कळतंय माझ्याबद्दल थोडंफार सांग. तो म्हटला राजेसाहेब मी सांगू नये तुम्ही ऐकू नये. राजेसाहेब तुमच्याबद्दल सांगणे इतकं फारसं काय नाही, पण राजेसाहेब असे तुमच्याबद्दल सांगायला गेलो ना 2 घास सुखाची खातोय ते खाऊ देणार नाही तुम्ही मला. राजा म्हटला सांगतोय का मेहनतली तलवार काढू. याचा नाही विलाज झाला. याने सांगितलं राजेसाहेब पुन्हा एकदा विचार करा, मी तुमच्याबद्दल सांगत नाही पण तुम्ही आग्रह केलाय. राजेसाहेब तुमच्याबद्दल सांगणे इतकं फारसं काय नाही, पण राजेसाहेब खरं सांगू तुम्ही तुमच्या बापाचेच नाही. कोणाच्या तळपायाच्या मस्तकाला जाईल का नाही. राजाने मेहनतली तलवार काढली आणि चालवणार इतक्यात तो म्हटला राजेसाहेब मी पहिल्यांदाच सांगत होतो, मी सांगत नव्हतो, पण तुम्ही मला सांगायला लावलं. मग राजाचा राग शांत झाला. राजा म्हटला मग मी माझ्या बापाचा नाही मग कोणाचा आहे. राजेसाहेब जा तुमच्या आईला जाऊन विचारा, तुम्ही एका आचार्याची ती तिथून पळत सुटलं. आईकडे आलं, हे आई मला सगळं कळलंय पण मी कोणाचा आहे नक्की सांग. आता आई म्हटली मग तुला कळाले. म्हटलं मी कशाला खोटं बोलेल भाऊ, आम्हाला पुत्रच होत नव्हता. अशा वेळेस काय झालं, आपल्या राजदरबारात जो आचार्य आहे ना त्याला संघच 2 जुळी मुलं झाली, त्यातला तू एक आहे. ते तिथून पळत सुटलं आणि परत कोणाकडे आलं, आंधळ्या व्यक्तीकडे आलं, सुरदासजींकडे आलं. सुरदासजी सगळं खरं झालं.
पण मी आश्चर्याचं आहे, तुम्हाला कसं काय कळलं? काय राव राजे साहेब, किती सोपं आहे. ज्या वेळेस मी तुमचे 10 कोटी वाचवले तेव्हा तुम्ही मला काय दिलं? बोला बोला बोला, लवकर बोला. लाडू. हा, 2 लाडू. आणि जेव्हा मी तुमचे 10 लाख वाचवले तेव्हा तुम्ही मला काय दिलं? 2 पुऱ्या. याच्यावर सरळ सिद्ध तुम्ही आचार्याचेच ना. जैशी करणी. हा, म्हणून कर्म करत असताना व्यवस्थितरित्या करायचंय. कारण की जीवनात जर किंमत जर कशाला असेल तर ते आपले फक्त कर्माला किंमत आहे दादा. म्हणून आज या ठिकाणी आपला 16 वर्षावर येऊन ठेपलाय. तसं बघितलं दत्ता शेठ आणि आमचे पप्पू शेठ महाराज, मी अक्षरशः शुभम दादा रात्री बघितलं, परवा दिवशी रात्री बघितलं महाराज. रात्रीच्या 1 वाजता ही मंडळी 2 जण रात्रीच्या 1 वाजता या ठिकाणी पंतरवळ्या निहून टाकण्यापासूनचं काम ही 2 मंडळी करत असतात. यांना यांची प्रतिष्ठा नाही का? एवढं सोडून सुद्धा ही मंडळी या ठिकाणी काम करतात दादा. म्हणून मला एक सांगायचं दादा, जर एवढी जर मोठी प्रतिष्ठित लोक जर या ठिकाणी येऊन जर काम करतात तर आपल्यासारख्याने काय या ठिकाणी वावगाय महाराज. आणि म्हणून या ठिकाणी त्यांचं कार्य लाख मोलाचं आहे महाराज. आणि म्हणून त्यांच्या कार्याला एकदा सलामी देऊन सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. कारण की सप्ताह सुरू करणं हे फार सोपं असतं दादा. सप्ताह सुरू करणं हे फार सोपं असतं. आता मग कशी दादा काका तुम्हाला माहिती आहे, हा सप्ताह फार लोक सुरू करतात परंतु पहिल्या दुसऱ्या वर्षीच ती बंद पडतं. हा, म्हणतात ना मंदिर बांधणं सोपं असतं परंतु त्या मंदिरातली पूजा होणं हे फार अवघड असतं सोमनाथ महाराज. आणि म्हणून ह्या 2 व्यक्तींचं कार्य एवढंच नाही, जीवाचं रान करून शुभम दादा ते या ठिकाणी कार्य करत असतात. आणि म्हणून त्यांच्यासुद्धा कार्याला, त्यांच्यासुद्धा कर्माला या ठिकाणी आमचा विनम्र अभिवादन. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही सर्वजण आलात या ढोल्या माथेवर ज्यां म्हणजे केली ते सर्वजण या ठिकाणी प्रतिष्ठित लोक आलात. तसं बघितलं तर माझा अधिकार नाही परंतु तरी तुम्ही या ठिकाणी आलात. तुमच्या सर्वांची या ठिकाणी पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो. माझी वेळ या ठिकाणी संपलेली आहे. सर्वांनी एकदा हात वर करायचे. आज आपण जेवढे दिसतायत ना इथं एवढे संपूर्ण महाराष्ट्राला दिसणार आहे. कारण की या ठिकाणी 2 कॅमेरावाले आलेत. हात वर घ्या मागची मंडळी. चक्रधर दादा, अशी शूटिंग निघाली पाहिजे संपूर्ण महाराष्ट्राला. ही लोक दिसली पाहिजे. आमची लोक आमची लोक अशी आहेत की अगदी संसारातलं तुम्हाला काय आठवलं नाही. म्हणतात संसार फार दुःखामुळे, पण त्या संसारातलं काय आठवलं? मग हीच ताकद माझ्या परमार्थात आहे. ऐका, अरे परमार्थ हे महाधन, जोडी देवाची चरण. जर या परमार्थात काय असेल, या भजनात जर काय असेल तर त्या देवाच्या चरणाजवळ नेण्याची ताकद या परमार्थात आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा सोहळा चालू आहे. एक वाक्य बोलून जाईल आनंदाने, एक वाक्य बोलून जाईल.
या महाराष्ट्राचा इतिहास कोणी ऐऱ्या गैऱ्यानं नाही लिहिला दादा. या महाराष्ट्राचा इतिहास कोणी ऐऱ्या गैऱ्यानं नाही लिहिला दादा, तर या महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यानं या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय दादा. त्याचप्रमाणे या महाराष्ट्राचा इतिहास कोणी ऐऱ्या गैऱ्यानं नाही लिहिला दादा, तर या महाराष्ट्राचा इतिहास माझ्या ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतल्या ओवीनं या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय. त्याचप्रमाणे या महाराष्ट्राचा इतिहास कोणीच ऐऱ्या गैऱ्यानं नाही लिहिला, तर माझ्या तुकोबारायच्या गाथ्यातल्या अभंगानं या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय. आणि म्हणून आपण पावन देशात जन्माला आलोय. कोणतं ना कोणतं कार्य असं करा दादा, त्या कार्याची किंमत मागं राहिली पाहिजे. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी काला कीर्तन श्रवण करण्यासाठी आलात. सर्वांच्या चरणावर मी माझे मस्तक नतमस्तक करतो. माझा वेळ या ठिकाणी संपलेला आहे. गुणीजन मंडळींनी अगदी गोड साथ दिली. दोन्ही कॅमेरेवाले आता उद्याच आपला कार्यक्रम तुम्हालाच दिसणार आहे, आणि म्हणून त्यांचे सुद्धा आभार मानतो. या ठिकाणी आमचे शेळके सर ते सुद्धा या ठिकाणी आलेत. आमचे दादा डावकर दादा ते सुद्धा या ठिकाणी. आता बरेच प्रतिष्ठित आम्ही नेमकी पारनेर, आमचे नगरे, आमचं वेगळे एम एस सोळांग कुणी कैवाळा नाही का, असं आमचं महाराजांनी सांगितलं त्या दिवशी. अगदी गोड अशी साथ या ठिकाणी आमचे दीपक दादा असतील, ते सुद्धा माळवतकर या ठिकाणी उपस्थित आहात. त्यांचे सुद्धा आभार मानतो. आकाश महाराज असतील, आमचे मयूर महाराज असतील, आमचे डेरी महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, प्रशांत महाराज, आमचे पांडुरंग महाराज, आमचे सुजित महाराज, विष्णू महाराज, आमचे दोन्ही चौबदार. वा, तुमच्या मिशाच काढून येणार आहे थोड्या वेळाने, थांबा तुम्ही. त्यांच्या मिशा अगदी गोड आहे, ताव टाकीत राहतात ते काय. अगदी गोड अशी साथ या ठिकाणी आहे. फक्त एक जाता जाता एक वाक्य बोलून जाईल. दादा, आज आमच्या पांडुरंगाजवळ एवढीच प्रार्थना करतो, हे पंढरीश पांडुरंग परमात्मा, हे अकारण करुणावरून आलंय, हे दयागण पांडुरंगा, आजपर्यंत आज 5 वर्ष आमच्या सप्ताहाला पूर्ण झाली, आणि एवढीच प्रार्थना तुझ्या चरणाजवळ करतो की 5 वर्ष झाली आम्ही तुमची सेवा निष्काम कर्मतेने केली आहे. फक्त एवढीच प्रार्थना आहे की आमचा हा सप्ताह जोपर्यंत हा सूर्य आणि जोपर्यंत हा चंद्र आहे तोपर्यंत या सप्ताहाला, आमच्या सप्ताहाला कोणाचीच नजर लागू देऊ नको, एवढी प्रार्थना त्याच्या चरणाजवळ करतो. आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर भाऊ.